यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूरज बनकर यांची बेकायदेशीर केलेली बदली रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 2 फेब्रुवारी रोजी यवत पोलीस स्टेशन समोर मोर्चा काढण्यात आला। कर्तव्यदक्ष अधिकारी व काम अतिशय लोकाभिमुख असणारे सूरज बनकर यांच्या बदलीने लोकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले असून बदली रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मनगर साहेबांनी असं करता येणार नाही, काही झालं तरी करता येणार नाही। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, केवळ तेवढ्या एका कारणामुळे तिने सांगितलं ना, म्हणजे चोराला बाहेर काढायचं, संन्याशाला फाशी द्यायची, असा एकमेव उद्योग आणि एक कलमी कार्यक्रम या तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय सुभाषांना गेल्यापासून चालू झालेला आहे। ते झालंय का नाही हे सगळ्या जनतेला माहिती आहे। आणि म्हणून ही बातमी आली, आता शेवटी प्रेशर आलं, मुख्यमंत्र्यांचा फोन आला, एसपीचा फोन आला इकडे बनकर साहेबांना की ताबडतोब 307 चा 324 करा। नाईलाज होतो, सत्य पुढे झुकावं लागतं। आणि म्हणून ते ऐकून 324 केल्यानंतर कोर्टामध्ये जामीनसाठी गेला प्रस्तावित पोलीस स्टेशन मधून। हे बघा, या पोलीस स्टेशन बद्दल आणि पोलिसांच्या बद्दल काय लिहिले कोर्टानं ते सगळे पेपरला आले। पेपरला बद्दल तर राष्ट्रवादीने हा या ठिकाणी मोर्चा आणलाय आणि आम्ही आमची भूमिका सगळ्यांनी आपापल्या भाषणामध्ये स्पष्ट केलेली आहे की चांगल्या प्रकारचं काम करणारा अधिकारी आहे, त्याचा कार्यकाल त्याचा पूर्ण झालाच पाहिजे। त्यासाठी कुणीही लोकप्रतिनिधींनी चुकीचा आग्रह धरला तरी अधिकाऱ्यांनी किंवा शासनाने ते ऐकता उपयोगीचं नाही। आणि तशा पद्धतीने जर चुकीचं अन्यायकारक होत असेल, तशा बदल्या होत असतील तर मग सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळणार आणि लोकशाही आहे का मग, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। मी तर तेच सांगितलं, पोलीस स्टेशन असू दे, पंचायत समिती असू दे, त्या ठिकाणी तहसील ऑफिस असू दे, MSC कुठलंही कार्यालय असेल, त्या ठिकाणी ना हस्तक्षेप हा लोकप्रतिनिधींचा असता उपयोगाचा नाही। आणि चांगल्या सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी असेल, सार्वजनिक कामासाठी असेल, तर तो आपण मान्य करू, तो लोकप्रतिनिधीचा अधिकार आहे। पण या ठिकाणी अधिकाऱ्यांचा गैरवापर करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि ते थांबलं पाहिजे, एवढं या प्रत्येक अधिकाऱ्याचा कालावधी हा नियमाप्रमाणे 2 ते 3 वर्षाच्या दरम्यानचा असतो। परंतु अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना आपले राजकीय दुकानदारी चालू करू देत नाही किंवा आपली राजकीय दुकानदारी इथून पुढच्या काळामध्ये अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्यामुळे बंद होईल।